नमस्कार, मी डॉक्टर पुनीत मालपाणी. मी MS ऑर्थोपेडिक्स आहे. मागील 3 वर्षापासून मी मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे पूर्ण वेळ सेवा देत आहे. आज आपण हा जो व्हिडिओ शूट करत आहोत यामध्ये मेनली आपण गुडघ्याच्या आर्थरायटिस आणि त्याची उपचार पद्धती यावर आपण चर्चा करूया. गुडघा हा एक आपल्या शरीरातला अतिशय महत्त्वाचा सांधा आहे, जो आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये चालण्यासाठी, पळण्यासाठी, उठण्या बसण्यासाठी, पायऱ्या चढ उतार करण्यासाठी आणि अशाच बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीमध्ये तो आपल्याला मदत करतो, ज्याच्याने आपण न दुखता आपल्याला चालता फिरता येते आणि ह्या सगळ्या दैनंदिन कार्यपद्धती आपल्याला करता येतात. थोडक्यात गुडघ्याचा जो सांधा आहे, हा गुडघ्याचा सांधा मांडीचं हाड, पायाचं हाड आणि याच्या समोरील वाटी अशा 3 हाडांनी तयार होतो. गुडघ्याच्या या सांध्यामध्ये मांडीच्या हाडाचा खालचा भाग आणि पायाच्या हाडाचा वरचा भाग याच्यावर जे आवरण आहे, ज्याला कार्टिलेज असं म्हणलं जातं, तो शॉक ॲब्झॉर्बरचं काम करतो. त्याच पद्धतीने दोन्ही हाडांच्या मध्ये नरम गाद्या असतात, ज्याला मेनिस्कस असं म्हणतात. हे चालताना कुशनिंगचं काम करतात. आर्थरायटिस म्हणजे गुडघ्यामध्ये होणारी वयोमानानं होणारी झीज ही एक महत्त्वाचा दैनंदिन जीवनामध्ये बघितला जाणारा आजार आहे, जो की जनरली 50-55च्या वयानंतर आपल्याला बघायला मिळतो. ह्या आजाराचे प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा थोडंसं जास्त बघण्यात येते. सुरुवातीला ह्या गुडघ्याची जी झीज आहे ती काही प्रमाणात मर्यादित असते. हळूहळू ती झीज वयोमानानं अजून वाढते आणि एक स्टेज येते ज्या वेळेला गुडघ्याच्या हाडाच्या, मांडीच्या हाडाच्या आणि पायाच्या हाडाच्या कार्टिलेजचा भरपूर भाग निघून जातो आणि पूर्ण कार्टिलेज वेअर ऑफ झाल्याच्या नंतर गुडघ्यामध्ये वेदना वाढायला लागतात. सांध्यांची झीज म्हणजेच आर्थरायटिस हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता आपण गुडघ्याबद्दल चर्चा करतोय, तर गुडघ्याचा आर्थरायटिस हा प्रामुख्याने ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयोमानाने होणारी झीज. तसेच दुसरा प्रकार आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस, ज्याच्यामध्ये बाकी जॉईंटसोबत गुडघ्याच्या सांध्यालाही झीज व्हायला सुरुवात होते. आणि तिसरा प्रकार आहे ट्रॉमॅटिक आर्थरायटिस, म्हणजे जुन्या ॲक्सिडेंटमुळे, जुन्या मारामुळे आपल्या कार्टिलेजला इजा झालेली असल्यास भविष्यामध्ये तो कार्टिलेज अजून दिवसेंदिवस खराब होऊन आर्थरायटिसमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. आर्थरायटिसचे सगळे प्रकार, कोणता जरी प्रकार जरी असला तरी त्याची जी उपचार पद्धती आहे ती त्याच्या स्टेजवर अवलंबून असते. पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये आर्थरायटिस असल्यास जीवनशैलीमध्ये काही बदल, नियमितपणे व्यायाम आणि काही औषध उपचार या सगळ्यामुळे बऱ्यापैकी आपल्या आजारामध्ये वेदना कमी करता येतात. ज्या पद्धतीने स्टेज वाढत जाते, स्टेज 3 किंवा स्टेज 4 आर्थरायटिसमध्ये बऱ्याचदा आपल्याला शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशनची गरज पडते. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमध्ये मेनली गुडघा प्रत्यारोपण म्हणजे सांधे प्रत्यारोपण हे जणू एक ह्या आजारासाठी वरदान ठरलेलं आहे. ह्या शस्त्रक्रियेमध्ये आपण मांडीच्या हाडाचा झिजलेला खालचा भाग काढून त्याच्यावर एक नवीन मेटलचा सांधा बसवला जातो. त्याच पद्धतीने पायाच्या वरच्या भागात खराब झालेले कार्टिलेज काढून तुमच्या मापाचा नवीन कॉम्पोनंट बसवला जातो आणि अशा पद्धतीने आपला हा गुडघ्याचा सांधा पूर्णपणे पुन्हा तयार करता येतो. ह्या ऑपरेशननंतर पायाला आलेला बाक हा सरळ करता येतो आणि आपल्याला न दुखता हवं तेवढं चालणे, फिरणे या सगळ्या कार्यपद्धती आपल्याला करता येतात. ह्या ऑपरेशनमध्ये ज्या पद्धतीने वैज्ञानिक संशोधन वाढत गेलेत त्यानुसार आता पूर्ण सांधे प्रत्यारोपणची सुद्धा बऱ्याचदा गरज पडत नाही. फक्त आपला आतला कंपार्टमेंट जर का झिजलेला असेल तर आपल्याला फक्त एक कंपार्टमेंटसुद्धा बदलता येतो, ज्याला युनिकोंडायलर नी रिप्लेसमेंट असं म्हणतात, ज्यामध्ये आपला शस्त्रक्रियेचा चिरासुद्धा छोटा असतो, त्यामुळे रक्तस्रावसुद्धा कमी होतो आणि आपण फक्त एकच कंपार्टमेंट बदलतो. दुसरा जो चांगला कंपार्टमेंट आहे त्याला हातही लावत नाही. ह्यामुळे पेशंटची रिकव्हरीसुद्धा फास्ट होते आणि कंपॅरेटिव्हली पेशंट लवकर पूर्ववत स्थितीमध्ये येतो, जसे की वॉकर सुटणे, पायाची स्ट्रेंथ लवकर येणे आणि न दुखता लवकर आपल्याला चालता येणे हे युनिकोंडायलर नी रिप्लेसमेंटचे अतिरिक्त फायदे आहेत. नी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघाचे प्रत्यारोपण या ऑपरेशननंतर काय काळजी घ्यावी हे मी तुम्हाला आता सांगतो.
जसे की ऑपरेशननंतर 1 महिना चांगली फिजिओथेरपी करावी. सुरुवातीला वॉकरच्या मदतीनं चालायला जमते आणि जशी फिजिओथेरपी प्रोग्रेस होते तसे हळूहळू वॉकर सोडून इंडिपेंडेंटली सुद्धा चालता येते. ह्या ऑपरेशननंतर जमिनीवर मांडी घालून बसणे टाळावे. तसेच टॉयलेटसाठी इंडियन टॉयलेटच्या ऐवजी कमोडचा वापर करावा किंवा कमोड चेअरचा वापर करावा. अशा प्रकारच्या 1500पेक्षा अधिक ऑपरेशनचा मला यात अनुभव आहे, ज्यामध्ये प्रायमरी नी रिप्लेसमेंट, प्रायमरी हिप रिप्लेसमेंट, रिव्हिजन नी रिप्लेसमेंट म्हणजे ज्याचे याच्या आधी नी रिप्लेसमेंट झाले आहे आणि त्यांना काही कारणास्तव रिव्हिजनची गरज पडत आहे, अशा प्रकारच्या सगळ्या शस्त्रक्रियांचा मला यात अनुभव आहे. तर अशा वरील प्रकारे काही त्रास असल्यास किंवा आपल्याला सांधेदुखीचा त्रास असल्यास किंवा तुम्ही नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंटचा विचार करत असाल तर मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे आपण संपर्क साधू शकता. धन्यवाद.